काल्पनिक आहे, पण व्यवहारातली एखादी गोष्ट जर एखादा शब्द मागे पुढे झाला तर अर्थाचा अनार्थ होऊ शकतो. तसं संत साहित्याचा विचार करत असताना संत साहित्य अथांग आहे. त्याच्या प्रत्येक पदाचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ पाहावे लागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळे योग प्रतिपादन केलेले आहेत, वेगवेगळे विषय प्रतिपादन केलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग प्रतिपादन केला, पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग सांगितला, सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला, सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग प्रतिपादन केला, आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग सांगितला, नवव्या अध्यायामध्ये राजविद्याराज गुह्य योग सांगितला, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला, 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग सांगितला, 15व्या अध्यायामध्ये पुराण पुरुषोत्तम योग सांगितला, 16व्या अध्यायामध्ये दैवास्त्र संपद विभाग योग सांगितला, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा विभाग योग सांगितला आणि सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायामध्ये सांगितला आणि भगवद्गीता पूर्ण झाली. त्या भगवद्गीतेचा जो पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबरायांनी जी ओवी वापरली, तरी पुत्रस्नेहे मोहितो, त्या ठिकाणी तरी हा शब्द माऊली ज्ञानोबरायांनी का वापरला? कारण संस्कृतचा नियम आहे यत तदोर नित्य संबंध. हा मागे जर जरी असेल तर पुढे तरी असावं लागतं. मग श्लोकाला प्रारंभच करताना जरी कुठेच नसताना सुरुवातीलाच माऊली ज्ञानोबराय तरी या शब्दाने ओवीची सुरुवात करतायत. मी संतांच्या शब्दाला किती अर्थ आहे याच्यावरती बोलतोय की एका एका शब्दामध्ये किती व्यापक अर्थ दडलेले आहेत. तरी शब्द माऊली ज्ञानोबराय वापरतायत की तरी पुत्रस्नेही मोहितो. तर या तरी शब्दाने समग्र महाभारत आपल्याला पाहता येईल. भरत सभेमध्ये कुलवधू असणाऱ्या द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न या माझ्या दुष्ट दुर्योधन पुत्राने केला हे माहिती आहे धृतराष्ट्राला. माऊलींना आश्चर्य वाटतंय आणि माऊली प्रश्न करतायत तरी पुत्रस्नेही मोहितो, असं समग्र महाभारत एका तरी या शब्दाने आपल्याला पाहता येतं. एवढ्या संतांच्या शब्दाला अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे समग्र विश्व विष्णू स्वरूप आहे, समग्र जग विष्णू स्वरूप आहे. तुकोबराय प्रतिपादन करतात विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि आणखीन वैष्णवांचा धर्म किंवा पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की भेद आणि आभेदाला सुद्धा अमंगळ मानणं हा वैष्णवांचा धर्म ठरेल, वैष्णवांचं लक्षण ठरेल. अभंगाच्या उत्तरार्धामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ. विठ्ठल 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 या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय भेद आणि अभेद हे दोन शब्द मांडतायत. आम्हाला भेद अमंगळ आहे हा आमच्या बुद्धीला पटेल, पण अभेद अमंगळ आहे हे आम्हाला कसं पटेल? भेद शब्दाचा अर्थ आहे की अभेद अत्यंत अभावत्वम भेदत्वम. जिथं अभेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला भेद म्हणतात आणि अभेद शब्दाचा अर्थ आहे भेद अत्यंत अभावत्वम अभेदत्वम. जिथं भेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला अभेद म्हणतात. भेद आणि अभेद या दोन्ही गोष्टी अमंगळ आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. मग आम्हाला पहिलं मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे, अमंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे आणि सकळ मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. विठ्ठल 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 हो, मंगळ वेगळं आहे, अमंगळ वेगळं आणि सकळ मंगळ वेगळं आहे. सकळ मंगळामध्ये भगवंताचं नाम बसतं, सकळ मंगळामध्ये ब्रह्मज्ञान येतं. अहो, भगवंताचं नाव हे सकळ मंगळ आहे असं नाही, ते सकळ मंगळाचं निधी आहे. संत वर्णन करतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाव हे केवळ सकळ मंगळ आहे असं नाही, तर सकळ मंगळाचा निधी आहे संत वर्णन करतायत. आणि म्हणून सकळ मंगळामध्ये भगवंताचं नाव येतं. तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात भेद आणि अभेद हा सुद्धा अमंगळ मानायचा आहे.
मग भेदा भेद भ्रम अमंगळ. आचाराची अमंगळता वेगळी, विचाराची अमंगळता वेगळी, उच्चाराची अमंगळता वेगळी, अहंकाराची अमंगळता वेगळी आणि भेदाभेद भ्रमाची अमंगळता वेगळी. विठ्ठल विठ्ठल भेद आणि अभेद अमंगळ आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत जसा अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्म नास्मी ही वृत्ती जशी भेदात्मक आहे, ही जशी घातक आहे, तसेच अहम ब्रह्म अस्मी अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती सुद्धा घातक आहे. जसा नेहमी आपण परंपरेतून एक उदाहरण ऐकतो. एक व्यक्ती प्रवासाला निघाल्याच्या नंतर त्याच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्याच्या नंतर तो काटा काढण्याकरता पूर्वीचा काळ होता, सुईची व्यवस्था नव्हती, अन्य उपकरण नव्हते, म्हणून पूर्वी काट्यानेच काटा काढला जायचा. मग काट्याने त्याने काटा काढला. त्याने विचार केला बिचाऱ्याने, हा काटा मला किती मदत करून गेला, माझ्या पायामध्ये सलणारा काटा या काट्याने काढला, मग हा काटा मी जपून ठेवला पाहिजे, म्हणून त्याने खालच्या शर्टच्या खिशामध्ये तो काटा जपून ठेवला. प्रवासाला दरमजल करत पुढे निघाला. उन्हाचे दिवस होते. सुंदर चिंचेच्या झाडाची सावली दिसली आणि त्या झाडाखाली तो झोपण्याकरता ज्या अंग टाकल्याच्या नंतर ज्या कुशीवरती झाला त्या खिशामध्ये काटा होता. तो काटा पुन्हा टोचला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा असेल, पहिला काटा चांगला का नंतरचा चांगला? दोन्हीही काटे चांगले नाहीत. तसं अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्म नास्मी हे म्हणणं जसं घातक आहे, भेदात्मक आहे, वेदांत शास्त्र प्रतिपादन करतंय, तसं माऊली ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये सांगतात की अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती सुद्धा घातक आहे. जसा भेद भ्रमात्मक आहे तसा अभेद सुद्धा भ्रमात्मक आहे. कारण भेद आणि अभेदाचं परीक्षण वृत्ती करते आणि वृत्ती आणि म्हणून भेद जसा सापेक्ष आहे. जसा थोरला म्हटल्याच्या नंतर धाकला आहे, धाकला मुलगा आहे याचाच अर्थ हा माझा धाकला मुलगा आहे, की ज्यावेळेस व्यक्ती बोलते याचाच अर्थ यांना थोरला मुलगा आहे. हा माझा लहाना भाऊ आहे याचा अर्थ मोठा भाऊ आहे. सापेक्ष गोष्टी असल्यामुळे तसा भेद ज्या अर्थी भेद आहे त्या अर्थी अभेद आहे आणि ज्या अर्थी अभेद आहे त्या अर्थी भेद आहे. आणि हे दोन्ही वास्तविक सत्य नसून हे कल्पना आहे, भ्रम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की हा अमंगळ आहे. म्हणून भेद तुकोबराय बोलतात भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, हे साधकांनो, ज्यावेळेस तुम्हाला हित करायचंय त्यावेळेस ते हित तुम्ही सत्य करा. अभंगाचं दुसरं चरण.